आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे कसं शक्य आहे? मीरा अंबिकाला पाहू शकते, तिच्याशी बोलू शकते। नेमकी कोण आहे ही मीरा? तिच्याकडे ही दिव्य कवडी कुठून आली? काहीच कळत नाहीये मला। नाही, ही मीरा नक्कीच कोणी साधारण मुलगी नाहीये। एका पुजाऱ्याची पुतणी फक्त एवढीच तिची ओळख नाहीये। तिचं आणि अंबिकाचं नक्की काहीतरी नातं आहे। नाही नाही, असं गाफील राहून चालणार नाही। मीरा कोण आहे हे मला शोधून काढायलाच हवं, काढायलाच हवं। मार्जरी, मार्जरी, मला मीराविषयी खूप प्रश्न पडतायत, खूप प्रश्न पडतायत मला। मला उत्तर हवी आहेत त्यांची, मला उत्तर हवी आहेत त्यांची। मी काय करू? मला खूप प्रश्न पडतायत मार्जरी, खूप प्रश्न पडतायत। आई, आई, हा अथर्व, आई, काय झालं? ऑल गुड? कसले प्रश्न पडतात तुला? आई, तुला जर लग्नाचं टेन्शन असेल, हे लग्न नीट पार पडेल की नाही हा विचार असेल तर डोंट वरी अबाउट। आपण सगळे आहोत ना एकत्र, आपण नीट पार पाडू। हा हो, नको काळजी करूस। अथर्व, तुला ना आईचं मन नाही कळायचं। तिला आपल्या मुलांच्या भवितव्याची नेहमीच काळजी असते। आणि मी खरं सांगू, मला खूप छान वाटतंय की तू लग्नाला होकार दिलास। आणि माझी लग्नात कितीही धावपळ झाली ना तरी मला अजिबात काळजी नाहीये, कारण मी प्रचंड आनंदात आहे। बरं, ते सगळं जाऊ दे। मला सांग, तू आणि माया चाललायत ना आज मंगळसूत्र फायनल करायला? हो, मी निघतोय। मी कळवतो मायाला। ओके। अहो अजित, पत्रिकेवरची नावं चुकवू नका, नीट लिहा। वहिनीनी खास पाहुण्यांची लिस्ट काढली आहे ही। कमॉन मम्मी, चूक आणि माझ्याकडून शक्यच नाही। आणि नावं टाकण्यात तर का मी पटायचं एकदा। नाव टाकण्यात नाही, नाव ठेवण्यात एक नंबर। हरी गप्प बोल, गप्रे। तुम्ही पुढचं नाव लिहा, एक सूत्रे। किती कुत्रे? कुत्रे नाही, सुत्रे सुत्रे, सू सू। आणि म्हणे मी एक नंबर। फट। वा 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 वा, काय दिसतीये जोडी। मंगळसूत्र आणायला चाललायत ना? हो, ऍक्च्युली अथर्वने आपल्या नेहमीच्या ज्वेलर्सना कॉन्टॅक्ट केलाय। त्यांनी सेकंड हाफ खास आमच्यासाठी बुक केलाय। वा वा, छान छान छान। मला म्हणाल्या वहिनी, बरं एक काम कर, नीट शांतपणे सगळ्या डिझाईन्स बघ, घाई करू नको हं? असं घसघशीत दिसलं पाहिजे मंगळसूत्र। काय नाही, मी ऐकलंय की मंगळसूत्रांची ना छान छान डिझाईन झालेत बाजारात। आत्या, डोंट वरी, आरामात डिझाईन चूज करणार आहे। आणि हो, मला फोटोही पाठव, म्हणजे काय आहे, मला विंडो शॉपिंग केल्याचं सुख। आत्या, ही नावं लिहायची जबाबदारी आईने दिली आहे का हिला?
हो दिलीये. मग निदान नावं तरी नीट लिहावीत ना. आडनाव चुकलंय, विस्पुते, दुसरी वेलांटी असते. नाही हो, तुम्ही चुकीचं सांगताय. मी बरोबरच लिहिलंय. होतो असा प्रॉब्लेम. स्वतःची चूक मान्य करायला चूक झाली आहे हे कळायला हवंय आधी. तुम्हाला ना माझ्या प्रत्येक गोष्टीत चूक दिसते, त्यामुळे ना तुम्हाला हेही चुकीचं वाटतंय. अजित सर, हं? हे बघा, हे जे मी लिहिलंय ते बरोबर लिहिलंय ना? हे बाई डोंट आस्क मी आपली इंग्लिशमध्ये नावं लिहितोय. मराठी वेलांटी गोलांटी मी बघतच नाही तिथे. मराठी जमतच नाही मला. मराठी येत नाही यात अभिमानाने सांगण्यासारखं काय? दुसऱ्यांना शिकवण्याआधी ना स्वतःकडे लक्ष दे. पण माझं चुकलंच नाहीये तर काय बरोबर करू? मायाताई, तुम्ही मला सांगा, हे विस्पुतेमध्ये पहिली वेलांटी बरोबर आहे ना? ऍक्च्युली माझा आणि अजितचा सेम प्रॉब्लेम आहे. आय डोंट अंडरस्टँड. नर्मदा आत्या, हे बघा, आता तुम्हीच सांगा, हे आडनाव मी बरोबर लिहिलंय ना? मला आता ह्याचं घेऊ नको तू. आणि अथर्वनी सांगितलंय ना, म्हणजे ते बरोबरच असणार. चल लिहिते. ऑफकोर्स अथर्व जे बोलतो ते करेक्टच असतं. दादासाहेब, हे बघा ना, आता तुम्हीच मला सांगा, हे जे मी नाव लिहिलंय, हे आडनाव विस्पुते, त्यात पहिलीच विलांटी असते ना? बरोबर लिहिलेस की तू. रस्व वेलांटी पहिली वेलांटीच असते. पाहिलं? वेदाच्या बाबांचा मोठा पोपट झाला. त्यांचं आडनाव ना ज्ञानपाजे पाहिजे होतं. अथर्व चुके. लेट्स गो. वेळ होतोय. बरं माया, फोटो पाठवायला विसरू नकोस हा. वाट बघते मी. हो. हा नीट बघून घे मंगळसूत्र. हो.